घरातल्या प्रत्येक मराठ्यांनी आता वेळ द्यायचा. 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही. क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही. याच्यावर ठाम निर्णय फायनल का? दुसरा, आपल्याला त्यांनी हैदराबाद गॅझेट दिले, प्रमाणपत्र केव्हा द्यायचे? माझा सरकारला प्रश्न आहे, हैदराबाद गॅझेटियर फडणवीस साहेब तुम्ही दिलं तर प्रमाणपत्र तुम्ही का देत नाही? याच्या अगोदर त्यांनी स्थानिक चौकशीचा अहवाल काढला होता. बघा सगळेजण डोळ्यासमोर आठवून, मराठ्यांना किती वेड्यात काढायचं. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे लेकर टार्गेट का केले? मराठी टार्गेट कशामुळं? आम्ही तुमच्याशी भांडतोय आरक्षणासाठी, राजकारणासाठी नाही. इथं बसलेल्या मराठ्यांनी सुद्धा ही तळमळ समजून घ्या. आता तुकडाच पडायचा. स्थानिक चौकशीचा अहवाल आधीचा होता, त्यावेळेस प्रमाणपत्र निघत होते. आता हे निकाय करून नवीन एसओपी आणली, नवीन काही बदल केले. स्थानिक चौकशी अहवालात 3-4 महिने झाले प्रमाणपत्रात निघा. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. 29 ऑगस्ट पासून सुरू. तुम्ही जसा लाखो करोडांनी वेळ दिला, मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. पुन्हा 29 ऑगस्टच्या नंतर वेळ द्या. मराठ्यांनी मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या लेकरासाठी 29 ऑगस्ट पासून जोवर आंदोलन चालत तोपर्यंत वेळ द्या. भाजपचा मराठा असला तरी त्याच्या पोरीला आरक्षण लागणार हे विसरू नका. तुमचं पोरगी तुम्हाला दगडाने हानी. माझ्या सगळ्या नेत्यांना आव्हान आहे, शिवसेनेच्याही पोराच्या पोरीला आरक्षण लागणार आहे. त्याला नसेल लागत तर त्याच्या कार्यकर्त्याला लागणार आहे, कार्यकर्त्याच्या पोरीला लागणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळ्यांच्या पक्षाच्या लेकराला आरक्षण लागणार आहे. पक्षाच्या बाजूने ओढायचं इथून पुढं मराठ्यांच्या नेत्यांनी बंद करा. आरक्षणापुरतं तुम्ही तुमच्या पक्षाच्याच बाजूने वळा. आरक्षणाच्या विषयात एकाही मराठ्यांच्या नेत्यानं, मंत्र्यांनी बोलायचं नाही. जातीच्या बाजूने बोलायचं आणि जातीच्या लोकांनी सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहा. हैदराबाद गॅझेटियर नुसार 28 ऑगस्टच्या आत सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, नसता 29 पासून आंदोलन सुरू. आणि शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. खूप महत्वाच्या टप्प्यावर आंदोलन आहे आपलं, अंतिम टप्प्यावर आहे. आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. 2 विषय खूप महत्वाचे, 58 लाख नोंदी आणि हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे, सोडायचे नाही. तिसरा मुद्दा, सातारा संस्थान. हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, सातारा संस्थान गॅझेटियर, कोल्हापूरचा गॅझेटियर, पुणे, औंध आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं 5 गॅझेटियर आम्ही तुम्हाला 3 वर्षापासून घ्या म्हणतोय. तुम्ही का घेत नाही? हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा सवाल आहे की तुम्ही हे 5 गॅझेटियर का घेत नाही? मराठा समाज तुम्ही का सरकारनं टार्गेट केलाय? मराठा समाजाचे लेकरं कशामुळे तुम्ही टार्गेट केले सरकारनं? यांना वाटतं म्या करावं, त्यांना वाटतं म्या करावं, कुणीच करी नाही. त्याच्यात बळी आपल्या लेकराचा चालू. आम्हाला 28 ऑगस्टच्या आत सातारा संस्थानपासून ते 5ही गॅझेटियरची अंमलबजावणी GR सहित पाहिजे.
याच्यात आता बदल करायचा नाही आणि 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं. आपला पाचवा मुद्दा आहे. हे 3 वर्ष झाले म्हणते केसेस मागं घेऊ. का रे बाबा, आमच्या लेकरांना इतकं मारून आमच्यावरच केसेस? कोणची प्रक्रिया करायची तुम्हाला? मराठी समजूनच घ्या. आता आपण हलण्यासाठी आलोच नाहीये तिथं. निर्णायक तुकडा पाडायचा म्हणल्यावर आता जागा सोडायच्या नाही. जर शेतात काम असतील तर घराघरातून एक माणूस आंदोलनाला इथंच बसून राहायचा, बाकीच्याने शेतात काम करायचं. आपल्याला आपल्या समाजाला कायमचं आता मिळून द्यायचं. 29 ऑगस्टला मराठ्यांची एक बी मागणी मागत व्हायची नाही. म्हणून म्हणतोय शांत चित्तानं ऐकून घ्या, करायचंय काय काय. 3 वर्ष झालं आपल्याला म्हणते ते केसेस मागं घेऊ. हाणलं त्यांनी केसेस आपल्या. तरी मागं घेत नाहीत. सगळ्या केसेस मागं होईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवायचं नाही. 6वा मुद्दा. यांनी आता, मी बाजार उपोषणला बसलो होतो त्या दिवसाचा विषय. ओबीसीच्या सगळ्या सोयी सवलती सुविधा मराठ्यांना लागू केल्या. मी त्याच वेळेस सांगितलं होतं विखे पाटलाला, लाडभाऊला, त्या दिवशी सांगितलं होतं. मी आणखीनही तुम्हाला तोंड टाकून बोललेलं नाही. सरकार शहाणे व्हा तुम्ही. एकदा जर मराठा खवळला ना, माय आता बापाला नाही पण तुमच्या बापाला ऐकणार नाही मराठा पुन्हा. यांनी आता एक GR काढलाय बघा. GR असा आहे, मराठ्यांना पहिलीपासून KG to PG म्हणजे सगळ्या शिक्षणापर्यंत सगळ्या सोयी सवलती सुविधा दिल्या. मी यांना त्यावेळेस सांगितलं होतं, मे जूनला ऍडमिशन सुरू होते, त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेता आमच्याकडून ऍडमिशनचे, मग लागू करता. नाही म्हणले तुमचे पैसे माघारी देऊ सगळ्यांचे. आजची परिस्थिती अशी, आत्ताची. मी आतापर्यंत विखे पाटलाला आणि तेही म्हणतात मुख्यमंत्र्याला मी सांगत आहेत का नाही त्यांचे त्यांना माहीत. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय. ते मुख्यमंत्र्याला सांगत आहेत का नाही सांगत हेही माहीत नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं. याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी, म्हणून तुम्ही माझ्या सोबत आहे. हा, एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, कारण मला आंदोलन चालवायचं, तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवला ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीचे त्याच्यात परराज्यातला एक विषय, MBBSच्या, BHMSच्या, इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत, कॉलेजला, वैद्यकीय, कोणत्याच. जिथं पोरं सोयी सुविधा मागायचं तिथं ते मास्तरडे सांगत, ते कॉलेजचे मास्तरडे ते म्हणते सरकारचा GRच आमच्यापर्यंत आला नाही. कोण कुणाला मूर्खात काढित हेच कळणार. अधिकारी सरकारला मूर्खात काढित का सरकार मराठ्याला मूर्खात काढित, मिळच लागून द्यायला. 6वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलंय. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलंय. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय. तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधरवा म्हणून सांगायला. यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे. हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयात सांगावं लागल, तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल.
तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणारे ओबीसीच्या सवलती दिल्यात म्हणल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागत, तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावे लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना. आणि नुसत्या उपसमितीच्या बैठका घेतात. तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा, तुम्ही सुद्धा याच्यातून शान व्हा. मी संबंध मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणतात, काही ठेवायचं नाही, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केल्या. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावे लागतात. नाही. फडणवीस साहेब, मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही गठीत स्थापन केलं. पोरांना व्यवसायाला तुम्ही फायली घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायली दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे सिव्हिल खराब झाले, त्यांच्या नरड्याला फाशी लागली. तुम्ही परतावी कप देत नाहीत. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वालीत येऊन द्या. आम्ही भांडायलो नाही तर आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं बी येड्यात काढू नका की मराठ्यांचा संयम तुटत. इतकं नका येड्यात काढू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू की मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजेत. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्याने तुमच्यावर विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही विरक्त जाळतोय, जीवाची बाजी लावून लढतोय की आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठ्याशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठ्यांची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. त्याला माझा नाविलाज. तुम्ही आमचा हक्काच असून देत नाहीये. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात, ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असा होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसा होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाची उत्तरं देऊ. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ येतो. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला यांना अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 गटला सांगतो. आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जणांनी लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 गटला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले, ते असं म्हणते
बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती आहे हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण एक नंबरला जात ठेवी जा. आधी जात मग पक्ष. नसतं वाटोळ होऊन जाईल, समाज संपवत जाईल. समाजाचे लेकरं जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कोणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरींच्या पोराच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कोणाचं असू द्या, अधिकारी जर झाला सही करायचा हातात त्याच्या राहत. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं बघता, सरपंच कुठं मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल, कुठं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळं. तुम्ही टायमाला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कम करता. कोणत्या भाजपमधल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाहीत शिकायला, नोकरी लागण्यासाठी. त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला. म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतोय तुम्हाला. बघा डाव काय रचलाय. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरं पोरी शिकत नाहीत का? गप्पा हाणायला आले का इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चाललेत हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती आहे मराठी मोबाईलवर ऐकते. जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार 29 ऑगस्टला. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्ताने ऐकते तिकडे शेतात घरात आपल्या बाकीच्या मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्यात नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमाला ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहेत, त्यांच्याजवळ नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय. 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही म्हणतात नका देऊ, पण कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठा माहितीये का? कारण सांगितलं, म्हणले मराठ्याला उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय हरकत. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही, त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज, त्याचा मंत्री अतुल सावे. आणि मग गप्प बसले, नाही 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 म्हणलं मग करतो. म्हणजे बघा याची सिस्टम. आम्ही म्हणलं का ओबीसीला उपसमिती देऊ नका, मंत्रालय देऊ नका. इतकं का जाता की मराठ्यांना मिळू द्यायचं नाही. रक्त जाळून आम्ही तरी पण मिळवतोय आमचं, तुमचं काय मागत नाहीत ना. इतकी वाईट प्रक्रिया चालवली यांनी. त्यांना वाटतं थोडंफार गोड बोललं म्हणजे जमन, थोडंफार नादी लावलं की जमन. ते जमूच शकत नाही. कारण मला ना पाहिजे तुमच्याकडून काम, ना मला पाहिजे तुमच्याकडून पद. मला काय जी द्यायचं या जीवनात ते पुरं मराठ्यांनाच द्यायचं. नाही फुटायचं नाही, मला गद्दार नाही व्हायचं. किती गळ्यात हात टाकून द्या, कितीही जवळ करायचा प्रयत्न करू द्या. त्यांना सुद्धा कळून चुकलंय, हे मराठ्याच होणार आहे, याचा उपयोगच नाही याला पाणी लावून. हे त्यांच्या पण लक्षात आलं. पण आता थांबायचं किती दिवस. 29 ऑगस्टला 1 वर्ष होत आहे हैदराबाद गॅझेटचा GR काढला. 1 वर्ष किती वेळ द्यायचा बाबा. काय चुकतोय मी सांगा, मराठ्यांनी सांगा मी काय चुकतोय, आणि सरकारनं पण सांगा काय चूक करायलोय मी. मला काय वाटतं, माझ्या मराठ्यांना मिळेल ना, ठीक आहे देतो वेळ. आता 30 मे पासून आतापर्यंत 3 महिने होत आलेत वेळ दिल्या. किती पाहिजे?
29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2026 3 वर्ष झालेला आपण त्यांना वेळ दिला. काय संयम पाहिजे मराठ्याचा यांना आणखी? का बरबाद करायचं नेमकं मराठ्यांना? खूप महत्वाचे विषय ते. आता सोक्षमोक्ष करायचा तुम्हाला मी सांगितलं होतं. आपला 10वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष विषयावर येतो मी. कसा करायचा? आता करायचा कसा म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णायक म्हणल्याच्या नंतर मला बी तसं वागावं लागणार आहे. यांनी ईसीबीसीचं पण आरक्षण दिलंय. ईसीबीसीचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी? पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी? मराठ्यांची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा. एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही? फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्याला नियुक्त्या का द्यायच्या नाही? काय चूक केली त्यांच्या आईबापांनी त्यांना शिकवून? तुम्ही असे रिक्तान म्हणून त्यांना माहित होतं का? फडणवीस साहेब तुम्हाला मतं मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची? फडणवीस साहेब. चूक तुमची आहे. ईएसबीसी, ईसीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरीला लागणारे, पोरगी नोकरीला लागणारे या आनंदात आई बाप आहेत. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही? तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का? भाजपचे फक्त आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याच्या बाजूला ठेवले. काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला या मराठ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं? किती मतं केले त्या मराठ्यांनी तुम्हाला? तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही, ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. एमपीएससीच्या पोरांचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच लाईन आहे. 2 वर्ष मुदत वाढ देतो. किती दिवस लागतात द्यायचं म्हणल्यावर? फडणवीस साहेब किती मिनिटं लागतात द्यायचं म्हणल्यावर? मराठ्यावर अन्याय कशामुळं? हे गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांनी या गोष्टी समजून घ्या. निर्णायक शेवटचं आंदोलन करावं लागतंय. आता आपल्या पुढच्या 50 पिढ्या आनंद जगतील. तुमच्या आमच्या निर्णयावर आता समाज अवलंबून आहे. आपण जितके ठाम राहू, जितके कामं वेळेवर सोडूत. आता 1 वर्ष झालं मी तुम्हाला बोलवलं नाही, मुंबईला बोलवलं होतं. वर्षातून एकदा समाजासाठी वेळ देत जा. टाकतील 29 ऑगस्टला आंतरवाली सोडायचे नाही. ठरलं का? आंतरवाली सोडायचे. आपण मराठ्यांना ऐका. सरकारचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेटियर नुसार अर्ज केले नाही. ज्यांनी हैदराबाद गॅझेटियर नुसार अर्ज केले असतील त्यांनी अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची. मी सरकारला तुमचा अर्ज दाखवतो, हे तो बात आहे. अर्ज केल्याला मला पर्यायच नाही राहिला. आता मला सहनच होत नाहीये. सोक्षमोक्षच लावा. आता मराठ्यांनी केलेले अर्ज दाखवा.
इथं बसून मंत्र्याकडून जागेवर प्रश्न सोडून घेऊन निर्णायक आंदोलन, त्याला म्हणतात जागेवर तुकडा. दुसरा मुद्दा मराठ्यांसाठीच्या, ज्यांनी ज्यांनी नोंदी सापडलेल्या आहेत आणि अर्ज केलेले आहेत तरी बी जाणून बुजून तो याकडे महसुली पुरावाच नाही, तो याकडे अमकच नाही म्हणून टाळाटाळ करते. ते अर्ज करणारे सुद्धा या अधिकाऱ्याच्या नावासहित, कोणत्या अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज केलाय, नोंद सापडलेल्या सांगतोय, ज्यांची नोंद सापडली 58 लाखात त्यांनी अर्ज केलाय पण जाणून बुजून देत नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव, ज्याच्या नावाने अर्ज केलाय त्याचं नाव, ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, कारण नोंद सापडला एखाद्या दिवस हयात नाहीये म्हणून ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, अर्ज करणाऱ्याचं नाव, कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली. जागेवर बसून अधिकारी तरी घालू, नाही तर जागेवर तुम्हाला न्याय लगेच तुकडा. जस काय मराठ्यांचा जनता दरबारच 29 ऑगस्टला भरलाय. आता प्रश्न सोडायचा, पुन्हा किचपिचच नाही ठेवायचे. मला 15 दिवसांनी 13 दिवसांनी पुन्हा अर्ज घेऊन आला तर आला, नाही तर माया नावाने करायचं नाही. पुन्हा सांगतो मा झालं नाही. पहिला मुद्दा सांगितला, 58 लाख नोंदीत ज्यांनी अर्ज केले त्यांनी तिकडे अर्ज केलेल्याची एक झेरॉक्स घेऊन यायची. दुसरा, हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांनी अर्ज केलेत त्यांनी त्यांच्या अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची. समोरासमोर सोक्षमोक्ष लावायचा. तिसरा मुद्दा, जेवढे बलिदान गेलेले कुटुंब आहेत तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण हे आरक्षण त्यांच्यामुळे मिळतंय. त्यांनी आपल्यासाठी जीव दिलाय, आपला समाज मोठा व्हावा म्हणून. त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी अर्जावर 28 तारखेला घेऊन ये. कोणाला नोकरी दिली, कोणाला नाही दिली, कोणाला निधी मिळालाय, कोणाला नाही मिळालाय. प्रकार 2, ज्यांचं बलिदान गेलंय त्यांनी घेऊन या. कोणी जाताना ऍक्सिडेंट मध्ये वारलाय, सभेला आलेला, कार्यक्रमाला आलेला, त्यांच्या पण अडीअडचणी समस्या मला जाणून घ्यायच्या. ते पण 28 तारखेला त्यांना येता आलं नाही. काही काही घरात पडून येत ऍक्सिडेंटमुळे त्यांना नाही उठता येत. त्यांच्या कुटुंबातल्या जरी समस्या घेऊन आले, त्यांच्या निधीपासून, नोकरीपासून सगळा प्रश्न एकाच दिवशी सोडायचा. नसन सरकारला सोडायचं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी दिसन सरकार मुद्दाम सोडीना. समोरासमोर सोक्षमोक्ष होऊ द्या. हैदराबाद गॅझेटियरनुसार अर्ज करणारे ध्यानात ठेवा. चौथा मुद्दा, व्हॅलिडिटी कुणाकुणाच्या दिल्या नाहीत. कळीचा मुद्दा आहे. व्हॅलिडिटी कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली, सगळ्या व्यवस्थित ऐकायला येत आहे ना. आता मराठ्याचं निर्णायक आंदोलन करायचं आणि तुकडा पाडायचं म्हणल्यावर करायचं काय हे सुद्धा आता आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणी कोणी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, कोणता अधिकारी देत नाही आणि त्याचं कारण काय एवढंच आणा फक्त. सरकारकडून इथं सोडून घेऊन येतं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दिसत सरकार मुद्दाम करत नाही. याला आपण निवडून देऊन उपयोग केला नाही. मराठा समाजाचे 5वा मुद्दा ना, सोक्षमोक्षाचा याच्यातलाच 5वा, काही पोरांवरती विनाकारण केसेस झाल्या. केसेस झालेले पोरं सुद्धा अंतरवाली द्या, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मला समोरासमोरच बघू द्या आता कोणाचं काम राहिलंय आणि सरकार का करत नाही. व्हॅलिडिटीचे अधिकारी इतके जाणून बुजून टाळाटाळ करायलेत ना. आता विखे पाटलांना, यांना, त्या लाडसाहेबांना सांगितलेले जालन्याची एक व्हॅलिडिटी 3 महिने झालं सांगितलेली, आणखीन झाली नाही. याचा अर्थ असा होतो, फडणवीस साहेब तुम्हाला आमचे पोरांचं वाटोळं करायचं का.
ही वेळ कशामुळे? आपल्याला सूक्ष्मोक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या पोरांचे, सहावा मुद्दा, ज्या ज्या पोरांचे परतावे राहिलेत ना, व्याज परतावे महामंडळातले, त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीत या. सरकार म्हणतं राहिले नाही. कळू द्या या दुनियाला जरा सरकार मराठ्यांशी कसं वागतं. ज्यांचे परतावे राहिले ना त्यांनी अंतरवालीत 28 तारखेला या. ते म्हणजे कोणाच राहिले सांगा मला. कोणीतरी 10-5 जण सांगून जाते मग माहित होत नाही. तुम्हाला एक सेपरेट, इतक्या लोकांना सेपरेट कॅबिन करतो आम्ही. सरकारला दाखवून देतो हे तक्रारीवाले बघ. हे 7वा मुद्दा, ज्या ज्या पोरांना ECBCतून लाभ झाले नाहीत, सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत, पंजाबराव देशमुखांची योजना 6 मला वाटतं 2-2, 3-3 वर्षापासून मिळालं नाही असं काही पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्ष अर्ज घेऊन या. 28 ऑगस्टला ज्याला सोयी सवलतीचा ECBCचा लाभ मिळाला नाही हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवालीत. एकदाच सगळा तुमचा निपटारा करून टाकतो. ताणच ठेवत नाही, निपटारा करून टाकतो. फक्त समजून घ्या काय सांगितलं. रोज रोज आता येऊ नका, एकच दिवशी तुमचा तुकडा पाडतो. 8वा मुद्दा, सोक्ष समाजाचा करायचा ना कायमचा. सरकार खोटं बोलतंय का मराठे खोटं बोलते हे जाहीर समोरासमोर होऊन द्यायचं. ते काहीतरी जुनी म्हणे, बाप दाखवणे श्राद्ध घाल, चल सुट्टीच नाही. ज्या ज्या पोराला EWS मधून, ECBC मधून त्यांच्या निवडी झालेल्या, EHBC मधून, त्या सगळ्या पोरांनी अंतरवालेली आहे 28 ऑगस्ट. मी दाखवतो हे पोरं तुम्ही घेतले नाही. एक कोण राहील सरकार. लक्षात येत आहे मराठा समाजाच्या. मराठ्यांचं निर्णायक आंदोलन करायचं, मराठ्यांचं कायमचं कल्याण करायचं म्हणल्यावर असं करावं लागणार आहे. सरकार म्हणतं नाही. ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झालाय त्याने 28 ऑगस्टला अंतरवालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झालाय. ECBC, EHBC आणि EWS विभाग कोणताही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठलाही विभाग असू द्या, ज्याच्या ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवरती अन्याय केलाय. तुम्ही नाही आले तर सरकार म्हणून आम्ही नाही अन्याय केला आणि मी म्हणणार प्रश्नच नाहीत वाटतं. एकाही पोरांना त्या थांबवू नका. 9वा मुद्दा का 10वा, सारथी संस्थेमार्फत ज्या योजना बंद आहेत, ज्या सुरू करावं असं तुम्हाला कायमस्वरूपी वाटतंय, ज्यांना कुणाला माहिती आहे या सारथीच्या योजना बंद आहेत त्यांनी अर्जासह 28 ऑगस्टला अंतरवालीत येऊन बसा. याला जोडून सारथी मार्फत ज्यांनी फायदे घेतलेत